नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत आजचा दिनांक 27 डिसेंबर 2024 म्हणजे कालचा हा GR आहे। एकूणच या GR मध्ये या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अचानकच काल या ठिकाणी जाहीर झालेला आहे व त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे आणि तोच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला जो निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा GR आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंदर्भात हा निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा असा GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर GR आहे, तुम्ही पाहू शकता। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हे वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय मंत्रालय मुंबई दिनांक आहे 27 डिसेंबर 2024 म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी GR प्रकाशित झालेला आहे व कालच तुम्हाला मानधन व प्रोत्साहन भत्ता देखील अदा झालेलाच असेल। नक्कीच मला देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून कोणाकोणाला म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस असतील त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता अदा झालेला आहे। नक्की किती झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही या ठिकाणी कमेंट करत आहात नक्कीच आम्हाला कळवा। बघा, शासन निर्णय काय आहे। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना या ठिकाणी राबवण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी देखील या ठिकाणी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन हे नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम ही अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये बघा 163.43 कोटी एवढा निधी या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। बघा, लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट तसेच विद्यमान तरतूद सन 2024-25 आणि यापूर्वी वितरित निधी आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी ही सर्व जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे। बघा, 22-36 पोषण आहार, 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण, 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम, 0801 एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा 60%, 22-36 19 0902 मजुरी। बघा, विद्यमान जी तरतूद आहे ती आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 49 39 5.50। त्यानंतर यापूर्वी वितरित निधी आहे 37 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 441.66.00 ही जी सर्व रक्कम आहे ती रुपये लाखात आहे। त्यानंतर 0802 एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा जो आहे तो 40%, 02 मजुरी बघा 32 93 0.33 आणि 24 69 7.00 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो 27 77.00। त्यानंतर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा जो आहे तो 100%, एकूणच 110 16 9.04। त्यानंतर यापूर्वी वितरित निधी जी आहे
99,853.00 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 94,000.00. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण रक्कम तुम्ही पाहू शकता. ही जी सर्व रक्कम आहे ती रुपये लाखात आहे. बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 304 व्यय 6 दिनांक 30/10/2024 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित त्या ठिकाणी करण्यात येत आहे. सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. महालेखापाल महाराष्ट्र 1-2 लेखा व अनुदेयता लेखा परीक्षा मुंबई नागपूर. दुसरा आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अधिदान व लेखा अधिकारी मुंबई. निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी. सर्व विभागीय उपायुक्त महिला व बालविकास. सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्थातच महिला व बालविकास जिल्हा परिषद. सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी आदिवासी प्रकल्प. वित्त विभाग व्यय 6 अर्थसंकल्प मंत्रालय मुंबई. नियोजन विभाग का 1472 मंत्रालय मुंबई. कक्ष अधिकारी कॉ 4 महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई. निवड नसती कॉ 6. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत, यांचं जो मानधन आहे व प्रोत्साहन भत्ता जे आहे ते भत्ता या ठिकाणी अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला जो निधी आहे तो निधी या ठिकाणी वितरित करण्याबाबतचा कालचा म्हणजेच दिनांक 27 डिसेंबर 2024 हा महत्त्वपूर्ण असा जो शासन निर्णय आहे तो काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर एक अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू व अशाच प्रकारचे नवनवीन जे GR आहेत महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आमच्या या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत राहू. शेवटी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. धन्यवाद.